मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांनी आणि सरकारच्या शिष्टमंडळामधली चर्चा फिसकटली आहे। जरांगेंनी मुंबईत येऊ नये यासाठी सरकारच्या प्रयत्नांना अजून यश आलेलं नाहीये। मुंबईत येण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत। जरांगे आणि सरकार यांच्यामध्ये नक्की कुठे बिनसतंय पाहूयात या रिपोर्टमधून। जरांगे आणि सरकारमधील चर्चा निष्फळ। 20 तारखेला मुंबईकडे जाण्यावर जरांगे ठाम। सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, जरांगे संतापले। अहो मग हे तपासण्यात गाव आमच्या मारता का आम्हाला? 7000 गाव राहिले तपासीत, आणखी सगळं तुमचंच घर कसं जमन? मग मनोज जरांगे 20 जानेवारी पासून अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेला आंदोलनासाठी रवाना होणार आहेत। त्यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये यासाठी सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। 3 दिवसात दुसऱ्यांदा सरकारकडून आमदार बच्चू कडूंनी जरांगेंची भेट घेतली, पण त्यांच्यातली चर्चा निष्फळ ठरली। मुंबईतल्या आंदोलनावर जरांगे ठाम आहे। ते बघतात काय काय चाललंय, कुठं कसं कसं ते रेडी तयार आहेत, फक्त पिशे उचलायचं काम आहे। आम्हाला आरक्षण घेऊन यायचं, आमच्या पोरापेक्षा आम्हाला मोठं कोण नाही। मराठ्यांना विनंती, इतक्या ताकदीनं बाहेर पडा। आरक्षण दुसऱ्या दिवशी सकाळी मिळालं पाहिजे, इतक्या ताकदीनं बाहेर पडा। जरांगेंच्या नियोजित आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढताना दिसतोय। त्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले। 54 लाख कुणबी नोंदींच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावं। कुणबी मराठा नोंदीच्या आधारे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळेल। जात प्रमाणपत्र वाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिबिराचं आयोजन करावं। नोंदीची माहिती देण्यासाठी सर्व तलाठ्यांमार्फत गाव स्तरावर जाहिरात करण्यात यावी। मनोज जरांगे पाटील यांनी मात्र या आदेशावर अविश्वास दाखवलाय। 54 लाख मराठ्यांना 20 तारखेच्या आत प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली आहे। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। 54 लाख नोंदी सापडलेल्या सर्व बांधवांना 20 जानेवारीच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्यावं। 54 लाख नोंदी सापडलेल्या बांधवांच्या रक्ताच्या नातेवाईकांना 20 जानेवारीपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्यावं। 54 लाख नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांच्या गणगोतातील सर्वांना सोयरे समजून कुणबी प्रमाणपत्र द्यावं। मुंबईला ट्रॅक्टर घेऊन जाणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय। शेतकरी आम्हाला काहीच होत नाही, ते आमचे वाहन आहेत, शेतीचे अवजार आहेत। आता हेच आमचे मुंबईत संरक्षण करणार। जसं आमच्या शेतीला भरभरून पीक याच्यामुळं उभा राहिले, भरभरून पीक आलं आणि आमचं शेतकऱ्यांचं संरक्षण केलेलं आहे या अवजारांनी। हेच अवजार आता मुंबईत आमचं रक्षण करणार। जरांगेंच्या या ठाम भूमिकेमुळे आता सरकारवर दबाव वाढलाय। मुंबईच्या दिशेनं घोंगावणारं मराठ्यांचं वादळ कसं रोखायचं हा सरकार पुढचा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।